दिनांक 13 जानेवारी 2013 रविवार सकाळी 9 वाजता स्टेट बँक कॉलनी श्रीमद भगवद्गीता. स्वामी श्री गुरुदेव दत्तात्रय. ते आणलं छोट आणलं, हां टाकलं बरोबर. आज चौथा अध्यायाचं हे करू, उपसंहार करू. स्वामी कृपा. श्री गुरुदेव. बस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण चौथा अध्याय काल म्हणजे मागच्या रविवारी पूर्ण झालेला आहे, तर त्याचं थोडं सीमावलोकन करू आपण, उपसंहार करू आपण त्या पूर्ण अध्यायाचा, की त्या अध्यायामध्ये काय नेमकं सूत्र आहे, काय संदेश दिलेला आहे आणि त्या अध्यायामध्ये कोणते कोणते विषय प्रामुख्याने घेतलेले आहेत याचा थोडंसं आपण आढावा घेऊ. म्हणजे आपल्याला परत एकदा पुनरावृत्ती होईल आणि संक्षिप्त तत्वरहस्य काय आहे त्यात हे आपल्याला समजेल त्यात. तेव्हा चौथा अध्याय जो आहे त्याचं जे शीर्षक आहे ते ज्ञानकर्मसन्यास योग अशा प्रकारचं आहे.
त्यामध्ये ज्ञान आणि कर्मसन्यास असे दोन शब्द प्रयोग केलेले आहेत आणि दोन्हीच्या माध्यमातून योग साधलेला आहे. तेव्हा योग हा शब्द आपण पहिल्यापासून पाहत आलो की योग म्हणजे परमेश्वराशी हे अभिन्नता प्राप्त करणे, परमेश्वराशी संबंध जोडणे म्हणजे योग आहे. आणि हा योग जो आहे हा ह्या अध्यायामध्ये ज्ञान आणि कर्मसन्यास ह्या दोन शब्दाच्या माध्यमातून, हे ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती कशी होते आणि कर्मसन्यास सिद्ध करून परमेश्वर प्राप्ती कशी होते, असा हा विषयाचं शीर्षकावरून आपल्याला हा मुख्य विषयाचं सूत्र असं आहे. आणि त्याच्यामध्ये कर्म हा शब्द जेव्हा आला त्यावेळेस त्याचा संबंध हा क्रियेशी म्हणजे आचरणाशी आहे. आणि ज्ञान हा शब्द आला तर ज्ञानाची विस्ताराने व्याख्या आपण पुष्कळदा पाहिलेली आहे की ज्ञानाचा संबंध हा आपल्या स्वरूपाशी आहे, ज्ञानाचा संबंध हा आपल्या आत्मतत्वाशी आहे. ज्ञान जे आहे हे आपल्या अस्तित्वाचं अधिष्ठान आहे आणि ह्या अस्तित्वाचं अधिष्ठान किंवा ज्ञानाचं जे अधिष्ठान आहे तेच आपलं स्वरूप आहे. तर त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्यावेळेस आचरण सिद्ध होतं ना त्यावेळेस तो ज्ञानकर्मसन्यास सिद्ध होतो. कारण ज्ञानाच्या अधिष्ठानाच्या शिवाय जर आचरण झालं म्हणजे अज्ञानाच्या आधारावर जर आचरण झालं तर त्या आचरणामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून आचरणाचं अधिष्ठान नेहमी ज्ञान असावं हा संदेश ह्या अध्यायामध्ये दिलेला आहे. तेव्हा या अध्यायाचं आपल्याला सूत्र सांगायचं झालं तर ज्ञानाधिष्ठित आचरणाने भगवत प्राप्ती कशी होईल असं ह्या ज्ञानकर्मसन्यास योग ह्या शब्दाचा हा सुलभ अर्थ असा आहे की ज्ञानाधिष्ठित आचरणाने भगवत प्राप्ती, अशा प्रकारचं ह्या शीर्षकाचा अर्थ आहे. याच्यामध्ये जे प्रामुख्याने विषय जे घेतलेले आहेत ते विषय पहिल्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत दोन विषय घेतले आहेत. तो विषय असा आहे की सगुण परमेश्वराचा प्रभाव कसा आहे. जेव्हा भगवंत अवतार घेतात सगुण रूपामध्ये त्यावेळेस त्यांचा प्रभाव कसा असतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे तो म्हणजे निष्काम कर्मयोगाचा विषय आहे. असं हे पहिला जो भाग त्याचा 1 ते 18 एकूण 42 श्लोकांचा हा अध्याय आहे. त्यामध्ये 1 ते 18 मध्ये सगुण परमेश्वराचा प्रभाव कसा आहे आणि निष्काम कर्मयोग कसा सिद्ध करायचा त्याची व्याख्या काय हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 19 पासून ते 33व्या श्लोकापर्यंत हा जो कर्मयोग सिद्ध होणारा ज्याला सिद्ध झालेला आहे असा जो महात्मा हा जो कर्मयोगी आहे तर या कर्मयोगाचं आचरण कसं असेल. तर म्हणजे या ठिकाणी पुढे त्यांनी आचरणाचा विषय हा 19 पासून ते 33व्या श्लोकापर्यंत घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे आचरण जे आहे हे आचरण विविध कर्मांनी विविध आचरण मार्गातून विविध अनुष्ठानातून हे आचरण सिद्ध होतं. तेव्हा हे जे कर्म आहे हे कर्म त्यांनी यज्ञाच्या रूपामध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा 24व्या श्लोकापासून ते 32व्या श्लोकापर्यंत हे फलासहित यज्ञ कसं म्हणजे यज्ञ किती प्रकारचे आहेत आणि ते त्याचं काय काय आपल्याला उपलब्धी होते हे 24व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर चौथा जो शेवटचा विषय जो ह्या अध्यायाचा मुख्य जो गाभा आहे तो म्हणजे ज्ञान. तर 33व्या श्लोकापासून ते 42व्या अशा शेवटच्या श्लोकापर्यंत हा ज्ञानाचा महिमा सांगितला आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये जे 4 विषय घेतले आहेत की परमेश्वराचं आविष्कार कसा होतो सगुण रूपामध्ये आणि परमेश्वर संदेश जो देतोय तो कर्मयोग निष्काम कर्मयोगचं रहस्य काय आहे तर हे रहस्य त्यांनी त्यात सांगितलं आहे. आणि असं जे काही रहस्य आहे ते रहस्य प्रत्यक्ष तुम्हाला जर पाहायचं असेल तर कर्मयोगाचं आचरण ह्याचं अध्ययन करणं ह्याचं अवलोकन करणं निरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि हे करणारे जे आहेत ते प्रत्यक्ष यज्ञकर्म हे किती भिन्न भिन्न प्रकारचे यज्ञकर्म करतात. यज्ञाची जी संकल्पना आहे ती खूप विस्ताराने ह्या अध्यायामध्ये सांगितली आहे. आणि शेवटी ज्ञानाचा महिमा सांगितला आहे. तेव्हा पहिला जो भाग आहे ना तर पहिल्या भागाचं आपण थोडंसं आणखीन विश्लेषण करूया आपण की जो सगुण परमेश्वराचा प्रभाव जो आहे
तो याच्यामध्ये 4थ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत कसा कसा सांगितला आहे. आपण या अध्यायाचा अर्थासहितच थोडंसं सीमावलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात की हा जो काही योग आहे ना, हा योग मी अनंत काळापासून सांगत आलेलो आहे की मी अगदी युगाच्या कल्पारंभी जेव्हा कल्प सुरू झाला त्यावेळेस आदित्य म्हणजे सूर्याची निर्मिती झाली पहिल्यांदा, तर त्यावेळेस त्या सूर्याला मी हा योग सांगितला होता. आणि हा सूर्याचा पुत्र जो मनू आहे त्या मनूला सुद्धा हा योग सूर्याने सांगितला आणि परंपरेने मनूने आपला पुत्र ईश्वांकू ह्याला हा योग सांगितला. आणि ही अशी ही कर्मयोगाची जी परंपरा आहे ही राजधर्मामध्ये जे राजे होते क्षत्रिय, त्या क्षत्रिय राजांना हा कर्मयोग पहिल्यांदा सांगितला आणि त्याच्या अनुसार हे राज्यव्यवस्था ही त्यावेळेस स्थापन करण्यात आली. आणि हा योग हा मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस ही जी परंपरा ही राजर्षींनी प्राप्त केली आणि राजर्षींनी त्या राज्यव्यवस्थेमध्ये मांडून हा जो सिद्धांत, हा जो योग आहे तो ह्या समाजापर्यंत हा पोहोचवला. म्हणजे याच्यामध्ये फार महत्त्वाचा एक संदेश आहे. आणि ह्याच्यामध्ये उपनिषदामध्ये सुद्धा गार्गी मुनी आणि अजातशत्रू हा राजा होता, ह्या दोघांच्या संवादामध्ये सुद्धा असं लक्षात येतं की त्या काळातले जे राजे होते ना ते अतिशय ज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावरच त्यांचं पूर्ण हे राज्यव्यवस्था आणि आचरण होतं. आणि किती वेळाला तरी त्या राजांना ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मणाला सुद्धा उपदेश करण्याची वेळ आलेली आहे. तर हा प्रसंग मुद्दाम मी सांगतो तुम्हाला की हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये ज्यावेळेस गार्ग्यमुनी हे येतात त्या राजदरबारामध्ये आणि ते म्हणतात की बाबा मी तुला ब्रह्मतत्व सांगतो. तर म्हणाल काय ब्रह्मतत्व आहे सांग, मी तुला काय पाहिजे ती दक्षिणा देईन. जेव्हा ते कर्माचं अनुष्ठान सांगायला सुरू करतात की बाबा अमुक सूर्याची उपासना केली तर ही उपलब्धी होते, अमुक अमुक ह्या देवतेची उपासना केली तर ही तर तेव्हा राजा काय म्हणतो की मला तू ह्या गोष्टी सांगू नको, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तू जे अशी उपासना तशी उपासना करावी त्याचं असं फळ मिळतं, ह्याच्याने काही ब्रह्मतत्व प्राप्त होत नाही. ब्रह्मतत्व हे अमरतत्व आहे, ते ज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि ते ज्ञान कसं प्राप्त व्हायचं ते मला तू सांग. आणि मग तो ब्राह्मण ते सांगू शकत नाही. त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्यानंतर मग राजा म्हणतो की अरे तुला जर माहिती नसेल तर मी तुला ब्रह्मतत्व सांगतो. म्हणजे आपण जर पुराणातला इतिहास जर पाहिला तर आपल्याला एक असं आश्चर्य वाटतं की त्या काळातले जे राज्यकर्ते होते, जे क्षत्रिय धर्माचे होते, ते क्षत्रिय धर्माचे हे पूर्ण ज्ञानाला धरून ते राज्य चालवत होते. तीच गोष्ट इथे त्यांनी सांगितली आहे भगवान श्रीकृष्णाने की मी हा जो योग आहे हा योग ईश्वांकू आणि ईश्वांकूने पुढे त्याचा पुत्र आणि हा राजधर्म चालवणारे हे जे राजे क्षत्रिय होते त्या क्षत्रियांना हा कर्मयोग सांगितला आणि हे ज्ञान सांगितलं. कारण कर्मयोगा नुसतं कर्मयोग म्हणजे केवळ क्रिया करण्याची पद्धत नव्हे तर कर्मयोग करत असताना त्याच्यामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान आहे. तर हे ज्ञान मी त्यांना सांगितलं आणि ते ज्ञान हे कित्येक युगानुयुग हे चालत राहिलं. परंतु काय झालं की त्याचा पुढे लोप झाला आणि लोप झाल्यामुळे तो पृथ्वीलोकामध्ये परत पुन्हा एकदा असंतुलन असं झालं. असं जेव्हा सांगितलं ना त्यावेळेस अर्जुनाला खूप आश्चर्य वाटलं की बाबा हे श्रीकृष्ण भगवान तर आता आपल्याच जवळपास वयाचे आहेत आणि आपल्या वयाचे असताना हे सूर्याला हा योग सांगितला असं म्हणतात, हे कसं काय शक्य आहे. म्हणजे आता आपण अलीकडच्या काळातही जर आपण असं कोणाला काही सांगत गेलो ना की बा असं एक 150 वर्षाचा मनुष्य आहे, 300 वर्षाचा मनुष्य आहे, 500 वर्षाचा, कारण मी पाहिलेले आहेत हे माणसं, अशा इतक्या वयाचे माणसं माझ्या संपर्कात आलेले आहेत की जे स्वामी समर्थांच्या बरोबर त्यांचं भारत भ्रमण झालं त्या व्यक्ती आजही माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे आपण जर मेडिकल सायन्सप्रमाणे पाहिलं तर बाबा 100 वर्षाच्या वर सहसा मनुष्य जगत नाही, पण 160 वर्षाचा मनुष्य खणखणीत बोलणारा आजही आहे. काय आता हे म्हटलं तर हे कसं शक्य आहे. अहो एवढंच नाही, 5000 वर्ष ज्यांनी राजसूय यज्ञ हा पाहिला स्वतः प्रत्यक्ष ते आज हिमालयामध्ये तपश्चर्या करतायत. आता हे सांगितल्यानंतर म्हटलं बा हे मेडिकल सायन्समध्ये बसणारं नाही आहे. म्हणजे जेव्हा तर्काचा आधार घेऊन जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस काय होतं की शंका कुशंका ह्या निर्माण होतात. तशा अर्जुनाला शंका निर्माण झाल्या की बा सूर्याला तू हा योग कसा काय सांगितला. तेव्हा त्याच्यावर श्रीकृष्ण भगवान हे आपल्या जन्माचं रहस्य आणि
त्याच्या अवताराचं रहस्य तिथून सांगायला सुरू करतात की जो पहिला जो विषय मी सांगितला ना की भगवंताचा आविष्कार, भगवंताचा जो अवतार आहे याचं काय रहस्य आहे, तर त्यावर श्रीकृष्ण असं म्हणतात की अरे माझे आणि तुझेही पुष्कळ जन्म झाले आणि ह्या अनंत जन्मापासून जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तूही भ्रमण करतोयस आणि मीही अनेक अवतार पूर्वी घेतले होते आणि आताही माझा हा अवतार आहे. पण काय की तुला त्याचं स्मरण नाही आहे पण मला स्मरण आहे. हा भेद आहे. पहिला जर भेद काय असेल भगवंतामध्ये, ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये, तर ईश्वराला संपूर्ण ज्ञान आहे. ईश्वराला हे कारण तो स्वतः कालातीत आहे. तुम्ही म्हणाल बा हे ज्ञान कसं काय आहे, कारण त्याची जी स्थिती आहे ना ही काळाच्या पलीकडे आहे. जेव्हा ईश्वर स्वरूप जेव्हा भक्त होतो ना तेव्हा त्याचं वैशिष्ट्य काय असतं की काळ नावाची जी माया आहे ना, काळ हा हे अज्ञानाचं लक्षण आहे. काळाचं मापन आहे ना की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, हे जे तीन काळ आहेत ना, हे तीन काळ ही सापेक्ष गोष्ट आहे. हे मुळातून ह्याला अस्तित्व नाही आहे. पण त्याचा आधार घेऊन जेव्हा मनुष्य काहीतरी बोलायला लागतो ना तेव्हा सगळं हे अज्ञानाचा आधार असतो. शिवसूत्रामध्ये मायेचं लक्षण 36 लक्षणं सांगितले. त्या 36 लक्षणामध्ये काळ हा एक लक्षण सांगितलं आहे. 36 जे लक्षणं सांगितले. माया म्हणजे काय, माया म्हणजे भ्रम, अज्ञान. आणि ते अज्ञान कशाच्या आधारावर आहे, हे 36 लक्षणं जे आहेत त्याच्या आधारावर हे अज्ञान आहे असं विस्ताराने शिवसूत्रामध्ये सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये एक लक्षण काय सांगितलं, काळ. जीव हा काळाने बद्ध असतो. जीव जो असतो ना हे काल काय घडलं ह्याची चिंता करत असतो, उद्या काय घडेल त्याची चिंता करतो, आजचं जमेल की नाही ह्याची चिंता करतो. त्याला जीव असं म्हणतात. आणि ईश्वर काय आहे, ईश्वर हा ह्या काळाच्या पलीकडे तो ज्ञानस्वरूप आहे. जो ज्ञानस्वरूप असतो की नाही तो काळाच्या पलीकडे असतो आणि जो काळाच्या पलीकडे तो त्रिकाळाला पाहत असतो. त्याचं काय वैशिष्ट्य आहे, जो कालातीत आहे तो त्रिकाळाला दर्शन देणार आहे. म्हणून त्याचं त्रिकाळाचं दर्शन असतं त्याला. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की अरे मला सगळे माझे पूर्वीचे जन्म आठवतात, कारण ते स्वतः त्रिकाळाचं दर्शन घेणारे, काळातीत, मायेवर प्रभाव, मायेवर पूर्णपणे अध्यक्षत्व ज्यांचं प्राप्त झालेलं आहे, मायेवरचं पूर्ण नियंत्रण ज्यांचं आहे, असे श्रीकृष्ण भगवान असल्यामुळे ते काळातीत आहेत आणि त्या काळावर विजय मिळवणारे आहेत. म्हणून ते अर्जुनाला सांगतात. म्हणजे भगवंताच्या आविष्काराचं जर लक्षण काय असेल तर ते त्या तिन्ही काळावर त्यांचं प्रभुत्व आहे. अशा प्रकारचं हे त्यांचं आहे वैशिष्ट्य. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात की मी मनुष्याचा देह धारण करून अवतार घेतो, म्हणजे या प्रकृतीला मी माझ्या आश्रयाला घेतो. प्रकृतीला मी काय करतो की हा मनुष्याचा देह मी धारण करतो आणि अनेक जीवाचं कल्याण करण्याकरता म्हणून मी येतो इथे. काय इतर जे जीव आहेत ते प्रकृतीचा आधार घेत नाहीत, ते प्रकृतीमध्ये आसक्त होऊन प्रकृतीचा गुलाम राहिलेले असतात. फरक काय, आता दुसरा फरक काय आहे की भगवंत जे आहेत हे प्रकृतीला आपल्या आश्रयाला घेतात, तर बाकीचे जीव जे आहेत ते प्रकृतीच्या आश्रयाला जातात. भेद बघा. हा भेद जर लक्षात आला तर आपल्याला हे लक्षात येईल की जीवामध्ये आणि ईश्वरात काय फरक आहे, किंवा सद्गुरूमध्ये आणि इतर सामान्य जीवामध्ये काय फरक आहे. तर इतर जीव जे आहेत हे ह्या प्रकृतीमध्ये आसक्त असल्यामुळे ते पराधीन असतात, गुलाम असतात त्याचे. आणि ईश्वर जो आहे तो स्वाधीन आणि स्वतंत्र आहे. कशामुळे स्वतंत्र आहे, कारण त्यांनी प्रकृतीला आपल्या आश्रयाला घेतलेलं आहे आणि त्या आश्रयाला घेऊन तो मनुष्याचा देह धारण केला. पण इतर जण काय करतात, त्यांना पाहताना एक मनुष्य म्हणून पाहतात. हा दोष आहे. सद्गुरूला पाहताना कुठल्याही गुरुतत्वाचं जे जिथे आविष्कार आहे तिथे पाहताना त्यांचा एक देहधारी मनुष्य म्हणून पाहत गेला की आपल्यामध्ये दोष यायला लागतात सगळे. पण त्या देहाच्या माध्यमातून तत्वाला जर पाहिलं तर आपल्याला त्यांचे सगळे जे जे काही आशीर्वाद आहेत ते सगळे प्राप्त व्हायला लागतात. म्हणून पाहायचं गुरूंकडे, पण अंतःकरण जे आहे हे तत्वस्वरूपाकडे पाहिजे. तेव्हा मग गुरूंच्या सर्व प्रकारच्या कृपा आशीर्वादानाचा सगळा तुम्हाला लाभ मिळेल. तसंच श्रीकृष्ण भगवान सुद्धा हे मनुष्याचा देह धारण करणारे जरी असले तरी त्यांना मनुष्य समजू नका, त्यांना परमेश्वरच समजा. हे जर तुम्ही समजले तर तुम्हाला परमेश्वराचं नेमकं स्वरूप काय हे आपल्याला कळेल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जे काय सांगतात ते की ह्या सगुण परमेश्वराचं काय त्याची विशेषता आहे. तर 7व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की हे भारतात जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढीस लागतो तेव्हा तेव्हा मी आपलं हे दिव्य
स्वरूप जे आहे, दिव्य अवतार हा धारण करतो आणि मी प्रगट होतो आणि साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. अशा प्रकारचं हे भगवंताचं हे त्या ठिकाणी विधान आहे. तर भगवंत जे आहेत याही युगामध्ये अनेक संतांच्या रूपामध्ये भगवंतच येत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे त्याचंच रूप आहेत आणि त्यांनी पुन्हा पुन्हा आपले रूप धारण करून त्यांनी आविष्कार केला आणि धर्माचं रक्षण केलं आणि साधूजनांचं संरक्षण केलं. तेव्हा असं हे भगवंताचं जे दिव्य स्वरूप आहे, त्याचा जो दिव्य जन्म आहे आणि त्याची जी अलौकिकता, ही अलौकिकता ही भगवंतानी या साधारणपणे 4थ्या श्लोकापासून ते 9व्या श्लोकापर्यंत तुम्ही पाहिलं तर भगवंताचं हे अलौकिक अवतार काय आहे हे 4, 5, 6, 7, 8, 9 असे हे जे 6 श्लोक आहेत, हे 6 श्लोक जे आहेत हे भगवंताचा जो सगुण परमेश्वराचा अवतार कसा आहे ह्याच्यावर सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढे निष्काम कर्मयोग हा विषय पुढे आलेला आहे. तो 13व्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत आहे. तर 13व्या श्लोकामध्ये भगवंत जे आहेत हे आपल्याच पहिल्यांदा आचरणाचा विषय मांडतात समोर, की आपल्या आचरणाच्या माध्यमातूनच निष्काम कर्मयोग कसा आहे, कसा सिद्ध होतो. कारण काय की श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात, आई वडील जसं आचरण करतात ना, त्याप्रमाणे मुलांवर संस्कार होतात. संस्कार करताना उपदेश करण्याची आवश्यकता नसते. पुष्कळदा काय होतं की आई वडील उपदेश करतात पुष्कळ, पण आचरण काहीतरी वेगळं असतं. मग मुलांचा त्या उपदेशावर विश्वास होत नाही किंवा त्या उपदेशाच्या अनुसार मुलं वागत नाहीत. तेव्हा श्रेष्ठांचं जर कर्तव्य काय असेल तर आपलं आचरण जर शुद्ध ठेवलं ना तर वेगळं सांगायची गरज नाही. आपण संध्याकाळी दिवा उदबत्ती लावली, भगवंताला नमस्कार केला, तर लहान मुलांना पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही की अरे तू नमस्कार कर संध्याकाळी. हे जसं आहे ना, म्हणजे श्रेष्ठ पुरुषाचं आचरण हे नकळतपणे हे त्या बाकी सर्व समाजांना हे म्हणजे मार्गदर्शन करणारं ठरतं. तसं भगवंत जे आहेत ना हे 13व्या श्लोकामध्ये काय म्हणतात की हे अर्जुना, गुण आणि कर्माच्या विभागणीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यानिक, शूद्र हे 4 वर्ण हे मीच तयार केलेले आहेत आणि त्याचा कर्ता जरी मी असलो तरी मी अकर्ताच आहे. हे 4 वर्ण जे निर्माण केले भगवंत म्हणतात, हे 4 वर्ण का निर्माण केले? ही प्रकृती आहे, हा देह आहे. देहामध्ये ही भिन्नता आहे. हे त्रिगुणात्मक प्रकृती जी आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या त्रिगुणात्मक प्रकृतीचा आविष्कार हे भिन्न भिन्न देहातून होतो. हे भिन्न भिन्न देह भगवंताने निर्माण केले कारण त्या समाजाला त्या पद्धतीने त्या ठिकाणी एक संतुलन साध्य करायचं होतं. जसा एक मनुष्याचा देह असतो की डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक इंद्रियाला भिन्न भिन्न हे जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, तसा त्या समाजपुरुषाला सुद्धा हे भिन्न भिन्न जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पण त्यामध्ये धारण करणारा जीवात्मा हा एक आहे. समानता कुठे आहे माहिती आहे का? समानता आणि विषमता या 2 शब्दाचा अर्थ हा सखोल करणं आवश्यक. विषमता जी आहे ही प्रकृतीमध्ये आहे. सत्वगुण रजोगुणासारखा नसतो, रजोगुण तमोगुणासारखा नसतो. आणि आपल्या शरीरामध्येच डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक जे इंद्रिय आहेत यांना कामाची विभागणी करून दिलेली आहे. पायाने चालावंच लागेल, हाताने कामच करावं लागेल, डोळ्याने पायाचंच काम करावं लागेल. परंतु पायाच्या अंगठ्याला जर काटा टोचला तर डोळ्यातून पाणी येतं. ती समानता आहे. की प्रेम असं असलं पाहिजे की कुठलाही मनुष्य असो त्याच्याबद्दलचा स्नेहभाव, प्रेमभाव, समता ही अंतःकरणात पाहिजे. समता ही आत्मतत्वामध्ये आहे. आपलं जे काही स्वरूप आहे ना त्या ठिकाणी साम्यस्थिती आहे. ही समता जी आहे ना, ही समता सच्चिदानंद तत्वामध्ये, जे सत्तत्व आहे तेच चित्तत्व आहे, जे चित्तत्व आहे तेच आनंद तत्व आहे. तर ती समता ही त्या ठिकाणी आहे. आणि विषमता ही सत्वगुण, रजोगुण, तमोगुणात आहे. पण आपण काय अपेक्षा करतो की सत्वगुण आणि रजोगुणासारखं वागावं, रजोगुण जे तमोगुणासारखं वागावं. आणि मग तमोगुण प्रधान असलेल्या व्यक्तीने सत्वगुणाचा आविष्कार करावा असा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सत्वगुणाचाही आविष्कार होणार नाही आणि तमोगुणाचाही विनियोग होणार नाही. अशा प्रकारचं संतुलन हे समाजाचं बिघडतं. आणि हे बिघडण्याचं मूळ कारण काय की आत्मतत्वाचं विस्मरण आहे. आत्मतत्वाचं जर भान असतं, स्मरण असतं तर प्रेम सगळीकडे राहिलं असतं आणि प्रेमाने एकमेकांमध्ये स्नेहबंधन राहिले असते आणि ज्याची जशा प्रकारची जे काही त्याला कार्य दिलेले ते कार्य त्याच्या हातून घडलं असतं. पण आता जर आजच्या समाजाचा आपण विचार केला किंवा गेल्या 1000 वर्षाच्या समाजाचा विचार केला
तर स्नेहभाव जो आहे ना त्याचा अभाव झाला. जो आत्मतत्वाचं अधिष्ठान आहे त्याच्याबद्दलचं विस्मरण झालं पूर्ण. आणि श्रेष्ठ कनिष्ठतेच्या गोष्टी बोलायला लागले लोक. कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही. जितकं पायाच्या अंगठ्याला महत्त्व आहे तितकंच डोक्याला महत्त्व आहे. असं काहीच नाही आहे की बाबा ह्याचं महत्त्व कमी आहे. जेव्हा अंगठा तुटतो ना हाताचा तेव्हा त्याचं महत्त्व कळतं आपल्याला. तेव्हा असं काही नाही आहे की कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहे. प्रत्येक अवयवाला एक एक जबाबदारी दिलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी पण त्याला सगळ्याला सांभाळणारा जो जीवात्मा आहे तो सगळ्याचा आधार आहे. तर ही समता आणि ही विषमता ह्या दोघांचं संतुलन करणारा हा भगवंत आहे. या भगवंताने हे केलं पण तो स्वतःला करता म्हणत नाही. इथे कर्मयोग त्याने दाखवला. हा कर्मयोग दाखवताना त्याने समाजासमोर असं एक उदाहरण ठेवलं की हे सगळं प्रचंड असं हे सृष्टी निर्माण केली, पूर्ण प्रजा निर्माण केली आणि या प्रजेमध्ये हे अशा प्रकारचे सगळ्या व्यवस्था निर्माण केली. पण हे सगळी व्यवस्था करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा कर्तृत्व भाव भगवंताकडे नाही आहे. इथे त्याने हा आदर्श मांडला की ह्या कर्मयोगाचा आदर्श मांडला. पुढे भगवंताच्या कर्माची दिव्यता 14व्या श्लोकात तो सांगतो की कर्माच्या फलामध्ये माझी स्पृहा नसते आणि मला कुठलंही कर्म हे लिप्त करत नाही. अशा प्रकारे जो माझ्या या भूमिकेला, माझ्या या तत्वज्ञानाला जो जाणतो तोच मला खऱ्या अर्थाने जाणतो. नाही तर भगवंताला काय म्हणतील, भगवंत म्हणजे मूर्ती आहे, त्याला पितांबर नेसा, सगुण उपासना करताना काय भगवंत जे आहेत हे भक्तांना आशीर्वाद देतात आणि बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करतात. भगवंत जे आहेत हे फक्त काही विशिष्ट लोकांवरच फार कृपा करतात. असं जी काही समज लोकांना वाटतो ना तो समज का वाटतो? कारण भगवंताचं जे तत्वस्वरूप आहे ते तत्वस्वरूपाचं ज्ञान नसतं. दिसणारं केवळ दृश्यमान जे रूप आहे त्या रूपावरच फक्त एकाग्रता केल्यामुळे त्यांना भगवंताचं खरं स्वरूप काय हे कळत नाही. तर खरं स्वरूप जर कळायचं असेल तर भगवंत हे जे आहेत हे कुठल्या कर्मात लिप्त नाहीत हे पहिल्यांदा समजणं आवश्यक आहे. तो कुठल्याही कर्मामध्ये लिप्त नाही आणि भगवंताला स्वतःची स्पृहा नाही आहे, निष्प्रह वृत्ती आहे. कुठल्याही प्रकारचे स्वतःच्या उपभोगाकरता आपण काहीतरी करावं अशा प्रकारे भगवंताची ही स्थिती नाही आहे आणि तो कुठल्याही कर्माने बांधला जात नाही. असं जो जाणेल ना तोच खऱ्या अर्थाने भगवंताला जाणेल. तेव्हा अशा प्रकारचं सगळ्यांनी वागावं अशी आज्ञा भगवंतांनी 15व्या श्लोकामध्ये दिलेली आहे. आणि ते म्हणतात की पूर्वी परंपरेने जे मुमुक्ष पुरुष होऊन गेले आणि त्यांनी ज्या प्रकारची ही परंपरा निर्माण केलेली ती परंपरा पुन्हा एकदा सगळ्यांनी समजून घ्यावी आणि हा कर्मयोग सिद्ध करावा. मग पुढे त्याने कर्मयोगाचं पुन्हा विस्तार सांगताना त्याचं काय रहस्य हे सांगताना त्यांनी 3 शब्दाचा प्रयोग केलेला आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म. ह्या 3 शब्दामध्ये त्यांनी कर्मयोग पुन्हा एकदा अतिशय त्याला असं म्हणता येईल की तत्वरहस्य अतिशय संक्षिप्त पण परिपूर्ण अशा प्रकारचे हे 3 शब्द सांगितलेत की कर्म काय आहे, अकर्म काय आणि विकर्म काय आहे. हे 3 गोष्टी ज्या आहेत ह्या भल्या भल्या लोकांना समजत नाहीत. लोक जे आहेत हे अकर्माला कधी कधी निष्क्रियता समजतात. अकर्म म्हणजे जसं आपण शब्द लावला की विरुद्ध अर्थाने शब्द होतो अशा अर्थाने अकर्म म्हणजे काय की निष्क्रियता. काही वेळेला काय होतं की काही काही माणसं म्हणतात बा आम्हाला काय ज्ञानी असल्यामुळे आम्हाला काही करण्याची गरज नाही, आम्हाला काही क्रिया करण्याची गरज नाही. मध्ये शंकराचार्यांचं ज्यावेळेस काळ होऊन गेला शंकराचार्यांनी सांगितलं की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, पण त्याचा खरा अर्थ न कळाल्यामुळे 100 वर्ष असे गेले की लोक निष्क्रिय झाले आणि लोक संन्यास घेऊन हिमालयात जायला लागले. फक्त कशामुळे बा तुम्ही संन्यास घेऊन हिमालयात का चालले? नाही आम्ही ज्ञानी आहोत, आम्हाला आज कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाही, आम्ही संन्यास घेतलेला आहे. आणि मग पुन्हा एकदा महादेवाला पुन्हा एकदा वसुदेवाचार्याच्या निमित्ताने दर्शन देऊन सांगावं लागलं की हे असं नव्हे, तुम्हाला तुमचं आचरण तुमचं कर्तव्य हे करावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये अकर्म हा जो शब्द आहे ना तर अकर्म हा शब्द ह्या पूर्ण अध्यायाचा फार रहस्यमय शब्द आहे. अकर्म या शब्दाचा अर्थ असा की क्रिया करत असताना जी क्रिया आपली जे आचरण आपल्या माध्यमातून होतं ती क्रिया जी आहे ही प्रकृतीच्या माध्यमातून होते. प्रकृतीचे जे गुण आहेत त्रिगुण जे आहेत हे परस्परांमध्ये क्रीडा करून ते कर्म होत असतं. त्यामध्ये तुमचा जो कर्तृत्व भाव आहे त्याचा अभाव झाला पाहिजे की मी करतो, मी करता आहे, मी भोगता आहे, मी ज्ञाता आहे. ही जी भूमिका आहे ना ही भूमिका बदलून ही क्रिया जी घडत आहे ती ह्या आपल्या देहाच्या माध्यमातून घडत आहे. आणि आपल्याकडे काय तर कर्तृत्व भाव न ठेवता कर्तव्य भाव ठेवा.
भेद कसा आहे, सूक्ष्म भेद आहे की मनुष्य काय म्हणतो, अलीकडे पुष्कळ भाषणामध्ये वगैरे सुद्धा चांगलं कर्तृत्व गाजवा वगैरे म्हणतात आणि ते चांगल्या अर्थाने म्हणतात, परंतु कर्तृत्व गाजवत असताना जर कर्तेपणाचा अहंकार झाला तर तो केवढा दोष आहे हे समजणं महत्वाचं आहे. तेव्हा कर्तृत्व गाजवा असं म्हणत असताना कर्तव्य भाव ठेवा हेही सांगणं आवश्यक आहे की कर्तव्य भाव ठेवा. आणि हे जी काही क्रिया चालू आहे ही क्रिया ह्या प्रकृतीच्या निमित्ताने आहे. जसं अंतःकरणामध्ये जर मधली जर तुम्ही सिस्टीम जर पाहिली ना, हृदयस्पंदन होतं, रक्ताभिसरण होतं, अन्नपचन होतं, ह्या ज्या काय मधल्या क्रिया आहेत ना, या क्रियेबद्दल अहंकार असतो का? नसतो. कारण काय की ते स्वयंभू आहेत. हृदयस्पंदन होतं म्हणून तुम्ही जिवंत आहात, श्वासोश्वास चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात, पण श्वास किती घेतले ह्याचं कधी मूल्यमापन करून मी इतके श्वास घेतले असा अहंकार कधी येतो का? मग जर हा येत नसेल तर बाह्य क्रिया जी असते त्याच्यामध्ये मी करताय असं का वाटावं? आपण विचार करा, चिंतन असं करा की बाहेरची सगळी ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया ह्या आपल्यामध्ये होणाऱ्या ह्या हृदयस्पंदनामुळे श्वासोश्वासामुळेच होत आहेत. तो टिकला आहे म्हणून बाहेर क्रिया होतात. मग तो टिकवणारा कोण आहे आणि तो कसा टिकला? तर तो टिकवणारा जो कर्ता आहे ना तो परब्रह्म परमेश्वर आहे. आणि कशातून करतो? तो प्रकृतीतून करतो. मग तुम्ही कोण आहात? तुमचा जो जीव भाव आहे की मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, ह्याला वजा करा. हे वजा करून जेव्हा क्रिया होईल त्याला अकर्म असं म्हणतात. तर अकर्माची व्याख्या काय? अकर्म म्हणजे कर्तव्य भावातून केलेलं जे काही कार्य आहे त्याच्यातून जेव्हा निरहंकारी स्थिती होते त्यावेळेस ते होणारं जे आचरण आहे ते आचरण जे आहे त्याला अकर्म असं म्हणतात. आणि मग कर्म आणि विकर्म हे जे शब्द वापरले तर जो तुमच्या वर्णाश्रमाच्या अनुसार तुम्ही जे कर्तव्य करता ते कर्म हे अकर्म रूपामध्ये असावं. आणि विकर्म शब्द जो आहे हा निषिद्ध कर्म टाळण्याकरता आहे. कारण प्रत्येकाला निषिद्ध कर्माची एक यादी आहे की काय तुम्ही करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. काय नाही करायला पाहिजे हे जर कळलं तर काय करायला पाहिजे हे कळणं सोपं जाईल. म्हणून निषिद्ध काय नाही बोलायला पाहिजे हे जर कळलं तर काय बोलायचं हेही समजायला लागेल. म्हणून निषिद्ध कर्म हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला विकर्म ह्या संकल्पना कळेल. तेव्हा ह्या कर्म विकर्म अकर्म आणि विकर्म ह्याच्यावर 16, 17 आणि 18 असे हे 3 श्लोक त्याच्यावर दिलेले आहेत. आणि या 3 श्लोकामध्ये या कर्माचं रहस्य सांगितलं. म्हणजे कर्मयोग सांगत असताना कर्मयोगामध्ये कर्माचं तत्वज्ञान सांगणं आवश्यक आहे. कारण ते केवळ आचरण नव्हे तर त्या आचरणाच्या अधिष्ठानाला असलेले जे तत्वज्ञान आहे की तुम्ही जेव्हा आत्मस्थितीमध्ये आत्मभावात जेव्हा असता त्यावेळेस तुम्ही साम्यस्थितीमध्ये असता तेव्हा आसक्ती राहत नाही. म्हणून तुम्ही स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये राहा आणि प्रकृतीच्या माध्यमातून ही आपोआप क्रिया होऊ द्या, सहजता येऊ द्या, निरंकारी स्थिती येऊ द्या, कर्तव्य भाव ठेवा, प्रेमभाव ठेवा, प्रत्येकामध्ये स्नेहभाव ठेवा. आणि करत असताना आपण काही केलं असं वाटू देऊ नका. तुम्ही सुटले त्या क्षणी तुम्ही आत्मस्थितीमध्ये गेले. हे रहस्य आहे. कर्मयोगाचं जर रहस्य काय असेल तर कर्मयोगाच्या रहस्यामध्ये हा जो कर्तृत्व भाव आहे तो कसा वजा करायचा ही प्रक्रिया दिलेली आहे. तेव्हा या 16 आणि 17 आणि 18 ह्या 3 श्लोकामध्ये कर्म अकर्म आणि विकर्म हे तिन्ही जे शब्द आहेत या 3 शब्दामध्ये कर्म रहस्य हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय ना तो असा आहे की हे 3 ज्याला साधलेले आहे असा जो कोणी कर्मयोगी आहे या कर्मयोगाचं वर्णन जे आहे ना त्या आणि ज्याला भगवत प्राप्ती झालेली आहे ती थोडेसे आधीचे श्लोकामध्ये आहे. ते 10, 11 आणि 12 मध्ये जे भगवत प्राप्ती ज्यांना होते आहे असे जे असे जे पुरुष आहेत ते 10व्या श्लोकामध्ये, 11व्या श्लोकामध्ये आणि 12व्या श्लोकामध्ये त्यांनी लक्षण काय दिलंय त्याची की राग, भय आणि क्रोध यांचा त्याग करून अनन्य भावाने मला जे शरण गेलेले आहेत असे जे पुरुष आहेत ते ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. मी आता जे सांगितलं ना अकर्मस्थिती प्राप्त कोणाला होऊ शकते की जे ह्या सगळ्या अहंकाराच्या अधिष्ठानावर जे विकार होतात त्या विकाराचा त्याग करून जे प्रत्येक जे केलेलं कर्म आहे ते भगवंताला जेव्हा ते अर्पण करतात तेव्हा ते स्वाभाविकच ते स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. कारण की जे ज्या प्रकारे मला ते भसतात त्या प्रकारेच मी त्यांचं रहस्य त्यांना सांगत असतो. म्हणजे भगवंत सुद्धा भक्ताला त्याच्या भावाच्या अनुसार त्याला त्याचं योगदान देत असतात. तेव्हा
अशा प्रकारे त्या पुरुषांचे लक्षणं सांगून पुढे त्यांनी निष्काम कर्मयोगाचे लक्षण हे पुढे 19 ते 33 मध्ये सांगितले. पुढचं जे मी सांगत होतो ना, ती गोष्ट अशी आहे की महात्मा योगी पुरुषांचे जे आचरण आहे, जे निष्काम कर्मयोगी आहेत, त्यांचं जे आचरण आहे ते आचरण खूप विस्ताराने सांगितले. म्हणजे जवळजवळ 19व्या श्लोकामध्ये कामनारहित संकल्परहित आचरण कसं आहे याचं वर्णन करताना ते भगवंत असं म्हणतात की हे अर्जुना, ज्याची संपूर्ण कार्ये कामना आणि संकल्प हे संपूर्ण संपलेले आहेत, कामना आणि संकल्परहित असे आहेत, त्या ज्ञानरूपी अग्नीने ज्याचे कर्मे भस्म झालेली आहेत, अशा पुरुषाला हे ज्ञानी असंच म्हणतात. कारण ज्ञान जे आहे हे ह्या आचरणातून व्यक्त होतं. ज्ञान हे शब्दातून व्यक्त होत नसतं. ज्ञानाचं जर बद्दल सांगायचं झालं तर ज्ञान हे केवळ तत्वज्ञान हे बोलण्यातून कधीच आविष्कृत होत नाही. किंवा एखादा ग्रंथाचं खूप अध्ययन केलेलं असेल तर त्या ग्रंथाचा अर्थ त्याने पुष्कळ कोळून प्याला आणि तो सांगत असेल की याचा अर्थ असा आहे, तरी त्याला ज्ञानी म्हणता येणार नाही. ज्ञानी त्यालाच म्हणायचं की ज्याचं आचरण तसं आहे, त्याच्या आचरणामध्ये ही कामनारहित संकल्परहित असा जो आहे त्यालाच ज्ञानी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर फलासक्तीचा त्याग करून कर्म कसं करायचं हे 20व्या श्लोकामध्ये सांगितलंय की जो पुरुष संसाराचा आश्रय नसलेला सदा परमानंदात आणि परमात्म्यात अखंडपणे तृप्त असतो, तो फल व संग अर्थात कर्तृत्वाभिमानाचा त्याग करून कर्मामध्ये उत्तम प्रकारे वागत असूनही तो काहीही करीत नाही. म्हणजे ते अकर्म स्थिती दाखवली आहे. या 20व्या श्लोकामध्ये अकर्म म्हणजे काय हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. ज्याने आपले शरीर व अंतःकरण जिंकले आहे आणि जो भोगासंबंधी सर्व सामुग्रीचा त्याग केलेला आहे, असा हा फलासक्ती रहित पुरुष केवळ शरीर संबंधी कर्मे करून कधीही तो पापाला प्राप्त होणार नाही, असा तो 21व्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि त्या पुरुषाचं लक्षण पुढे असं सांगितलं की जे त्याला आपोआप प्राप्त होईल त्यातच तो संतुष्ट असतो आणि हर्ष आणि शोक या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन ईर्ष्यारहित, सिद्धिरहित, असिद्धी आणि सिद्धी आणि असिद्धी ह्या दोन्हीमध्ये ज्याच्यामध्ये समत्व भाव आहे असा जो पुरुष आहे तो कुठल्याही बंधनामध्ये येत नाही. म्हणजे तो आत्मस्थितीमध्येच झालेला आहे. जो सिद्धी आणि असिद्धी या दोन्हीमध्ये समभाव केव्हा निर्माण होईल, जेव्हा तो समतत्वामध्ये साम्यतत्वामध्ये तो एकरूप होईल. तर अशा ह्या पुरुषाचे जे लक्षणं हे 19 ते 22 मध्ये दिलेले आहेत. आणि मग हे झाल्यानंतर पुढचा हा एक मोठा विषय घेतला आहे, तो म्हणजे यज्ञ हा विषय घेतलेला आहे. यज्ञ हा विषय या पूर्ण अध्यायातलं एक वैशिष्ट्य आहे की हे यज्ञ त्यांनी 11 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. यज्ञाची जी सुरुवात आहे 24व्या श्लोकापासून ते 32व्या श्लोकापर्यंत असे 9 श्लोक जे आहेत, हे 9 श्लोकामध्ये 11 यज्ञ सांगितले आहेत. आणि यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञाची पहिल्यांदा मूळ संकल्पना समजणं. केवळ अग्नीमध्ये तुपाचं हवन करणं हे यज्ञ नव्हे, ती एक बाह्य क्रिया आहे फक्त. यज्ञ म्हणजे समर्पण भाव, यज्ञ म्हणजे त्याग. यज्ञ या शब्दाचा असा की आचरणामध्ये त्यागबुद्धी जिथे असते त्यालाच यज्ञ असं म्हणतात. म्हणून तिथे तितक्या प्रकारचे यज्ञ सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये मी ती यादी वाचतो की 11 प्रकारचे यज्ञ काय सांगितलेत. 24व्या श्लोकामध्ये ब्रह्मयज्ञ सांगितला आहे, 25व्या श्लोकामध्ये देवयज्ञ सांगितला आहे, त्यानंतर 25व्या श्लोकामध्ये ज्ञानयज्ञ सांगितला आहे, 26व्या श्लोकामध्ये इंद्रिय संयम यज्ञ विषय हवन यज्ञ सांगितला आहे, 27व्या श्लोकामध्ये अंतःकरण संयम यज्ञ सांगितला आहे, 28व्या श्लोकामध्ये द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ सांगितला आहे. 29 आणि 30व्या श्लोकामध्ये प्राणायाम यज्ञ सांगितला आहे आणि 31व्या आणि 32व्या श्लोकामध्ये यज्ञाच्या ह्या संबंध प्रक्रियेमध्ये भगवत प्राप्ती कशी होऊ शकते असा विषय मांडलेला आहे. अशा प्रकारे 24व्या श्लोकापासून ते 32व्या श्लोकापर्यंत ही यज्ञ संकल्पना आणि भिन्न भिन्न प्रकारचे यज्ञ कसे कसे आहेत आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून ही भगवत प्राप्ती शेवटी कशी होते. कारण यज्ञ म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय असतं की बा एक हवन आहे, त्यामध्ये अग्नी पेटलेला आहे आणि काहीतरी लाभ प्राप्ती करण्याकरता हे हवन चालू आहे, अशा प्रकारचं सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. म्हणून काही काही लोक अगदी यज्ञाच्या विरोधामध्ये आहोत, यज्ञामुळे पुष्कळ नुकसान होतं इतकं असे प्रकारचं. आणि आता आजची गोष्ट नाही, म्हणजे जेव्हा जैन धर्म स्थापन झाला किंवा बुद्ध धर्म स्थापन झाला ना, तेव्हा यज्ञाच्या विरोधातच आले होते ते लोक. ह्याचं कारणही
योग्यच होतं त्यावेळेस की यज्ञाचा चुकीचा अर्थ हे त्या काळातल्या लोकांनी काढला आणि त्याने त्या यज्ञामध्ये हिंसा करायला सुरुवात केली, प्राण्याची आहुती द्यायला सुरुवात केली आणि काही आपल्याला फलप्राप्ती होण्याकरता म्हणून यज्ञ करायला सुरुवात केली. पण मूळ यज्ञ ही संकल्पना भगवंतांनी सांगितली आहे. तर मूळ यज्ञ ही संकल्पना जर कळाली आणि त्या यज्ञाच्या अनुसार जर आचरण झालं तर मनुष्य हा भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणजे प्राप्ती कशाची आहे तर भगवंताची प्राप्ती आहे यज्ञामध्ये. आणि तो यज्ञ कशाचा आहे तर ह्या आम्ही आत्ता वाचलेले हे अशा प्रकारचे हे यज्ञाचे विस्ताराने प्रवचनामध्ये आपण सांगितले की एक एक श्लोकावर 2-2 श्लोकावर एक एक प्रवचनं झालेत, तेव्हा विस्तार तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता की असं हे यज्ञाचा विषय हा 24व्यापासून ते 32व्यापर्यंत दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भिन्न भिन्न हे प्रक्रिया दिली आहेत की इंद्रियाचं संयमन कसं असावं, विषयाचं सुद्धा संयमन, अंतःकरणाचं संयमन कसं असावं, द्रव्य जे आहेत हे द्रव्य जे आहेत इतरांकरता आपण कशा प्रकारचं आपण त्याचा विनियोग करायला पाहिजे. त्यानंतर प्राणायामसुद्धा प्रक्रिया पूर्ण विस्ताराने दिली आहे की प्राणाचं अपानामध्ये हे हवन कशा प्रकारचं व्हावं. आणि ज्ञान जे आहे हे ज्ञान इतरांना देण्याकरता हे ज्ञानाचं हवन कसं करावं, ब्रह्मस्वरूपामध्ये तुम्ही असून ब्रह्मच हे ब्रह्मामध्ये हे हवन करता अशी संकल्पना ही 24व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. तर असं हे यज्ञ प्रकरण जे आहे हे खूप मोठं आणि विस्ताराने आहे. त्याचं मूळ तत्त्वज्ञान आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो हा ज्ञानाच्या संदर्भात आहे, कारण हा मुख्य विषय हा ज्ञानाला धरूनच अधिष्ठान, ज्ञानाच्या अधिष्ठानावरच हे आचरण सांगितल्यामुळे ज्ञान हा विषय जो आहे हा 33व्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत सांगितलं की ज्ञान हा जो विषय आहे ना हा ज्ञान कसा आहे, त्याचं काय महत्त्व आहे. ज्ञानाची प्रशंसा केली 33व्या श्लोकामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हे अर्जुना, सांसारिक वस्तूंनी सिद्ध होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानरूपी यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्मे ज्ञानात शिल्लकच राहत नाहीत. म्हणजेच कर्माचा जे कर्मापासून असलेले जे बंधन आहे ते बंधन हे कर्म शिल्लक राहत नाहीत, म्हणजे कर्मापासून निर्माण होणारे बंधनं ही शिल्लक राहत नाहीत. तेव्हा ज्ञान हे सर्व प्रकारच्या कर्माची ही अंतिम गोष्ट आहे. ज्ञान हीच पराकाष्ठा आहे. म्हणून 33व्या श्लोकापासून त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि पुढे ते म्हणतात की हे मूळ तत्वाला जो जाणणारा जो ज्ञानीपुरुष आहे अशा ज्ञानीपुरुषाच्या समोर तुम्ही दंडवत घालून प्रणाम करून त्यांच्याकडूनच तुम्ही ज्ञान घ्यायला पाहिजे. ज्ञान कोणाकडून घ्यायला पाहिजे? जो तत्वदर्शी आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि श्रोत्रिय आहेत, ज्यांना ज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि ज्यांचं आचरण आहे. हे ज्ञान आणि आचरण जिथे एकत्र आलेले आहेत अशा त्या श्रेष्ठ तत्वदर्शी आणि जे आचरण प्रधान असे जे व्यक्ती आहेत त्यांना जर तुम्ही त्यांच्यासमोर शरण गेले तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. अन्यथा ज्ञान हे ग्रंथातून केवळ प्राप्त होणार नाही. तर असं ज्ञान हे त्यांच्याकडून तुम्ही प्राप्त करा. आणि मग असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव 35व्या श्लोकामध्ये दिलेला आहे की असं ज्ञान जाणल्यामुळे तू कुठल्याही प्रकारच्या मोहाला प्राप्त होणार नाहीस. तेव्हा अर्जुना, ज्या ज्ञानाच्या योगाने तू सर्वव्यापी अनंत चेतन रूप होऊन आपल्या अंतर्गत समष्टी बुद्धीच्या आधारावर संपूर्ण भूतमात्रांना पाहत राहशील. त्यानंतर माझ्या ठिकाणी अर्थात सच्चिदानंद स्वरूपामध्ये ऐक्य पाहून सर्व सच्चिदानंदमय आहे अशा प्रकारची तुला दिव्य अनुभूती ही ज्ञानाची प्राप्त होईल. ज्ञानामुळे काय माणसाची धारणा होते, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये अंतरंगात बदल होतो. तर सर्वत्र वासुदेव हे 7व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकात जे सांगितले ते इथून सुरुवात केली आहे त्यांनी की ज्ञानविज्ञान हा विषय पुढे घेतलेला आहे. पण त्याचा प्रभाव कसा होतो हे ह्या 35व्या श्लोकात सांगितलेलं आहे. त्यानंतर ज्ञानाने पापी माणसाचाही उद्धार होऊ शकतो. असं काही नाही की बाबा पाप केलेलं आहे आणि काही झालंय आता त्याला काही उद्धार होणार नाही असं नाही. जिथे ज्ञानाचं अधिष्ठान झालं तर त्या ठिकाणी पापी माणसाचाही उद्धार होऊ शकतो. हे 36व्या श्लोकात सांगितलेलं आहे. तर ज्ञान हे अग्निप्रमाणे आहे म्हणून सांगितलंय. ज्ञानाचं उदाहरण जे दिलंय ना 37व्या श्लोकामध्ये, तेव्हा ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्ञान ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनाला भस्मसात करतो त्याप्रमाणे ज्ञान हे स्वतः अग्निस्वरूपात असून ते कर्मबंधनाला भस्मसात करतो. आता इथे ज्ञान हा शब्द मी त्यावेळेस मागे उदाहरण दिलं होतं ते विहंगमासारखं आहे. विहंगम म्हणजे पक्ष्यांचा मार्ग, की पक्षी जो असतो ना तो झाडाच्या फळाला हा उडत येऊन तो
प्रत्यक्ष फळाला चोंच मारून तो फळ खातो तो, जसं पोपट आहे ना की योग्य फळ कुठलं आहे त्याला कळतं, तर त्याला हे काही खाली समजा पाण्याचा प्रवाह वाहतोय, गढूळ पाणी वाहत आहे आणि काटेकुटे आहेत, त्याचा काही संबंध नाही आहे. तो उडत उडत येतो आणि त्याला जे फळ पाहिजे ते घेतो. तसंच ज्ञानी माणसासारखं, त्या पक्षासारखं आहे त्याचं, की त्याचं पूर्वकर्म काय आहे आणि प्रारब्ध काय आहे याची त्याला चिंता करायचं कारण नाही. ज्ञानाचे पंख मिळाले ना तर तुला जे फळ पाहिजे ते फळ त्या पोपटासारखा तू निश्चितपणे घेऊ शकशील, असा त्या ज्ञानाचा प्रभाव आहे. म्हणून त्या ज्ञानयुक्त ज्यावेळेस तो होईल ना तेव्हा त्याला अशक्य असं काही नाही आहे. इतकं त्या ज्ञानाचं त्याने हे महत्त्व दिलेलं आहे आणि इतकी ती ज्ञानाची पावित्र्य त्यांनी सांगितले आहे. म्हणून 38व्या श्लोकामध्ये ज्ञान किती पवित्र आहे हे सांगताना ते म्हणतात की ह्या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही आहे, याच्याबद्दल तू संशय घेऊ नकोस. त्यामुळे ज्ञानाला पुष्कळ काळाने आपोआपच समत्व बुद्धिरूप योगाच्या द्वारे चांगल्या प्रकारे अंतःकरण शुद्ध करून पुरुष आपल्या आत्म्यातच तो स्वतःला प्राप्त करतो. म्हणजे ज्ञानाने काय अंतिम गोष्ट होते तर तो स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. आणि हे अर्जुना, जितेंद्रिय तत्पर असलेला श्रद्धाळू पुरुष हा ज्ञानाला प्राप्त होतो आणि ज्ञानाला प्राप्त होऊन तो अंततः भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणजे ज्ञानाचा प्रभाव जो आहे, ज्ञानाचा परिणाम काय असेल तर अंतिम भगवत प्राप्ती ही त्याला होऊ शकते. पुढे ज्ञानाचं महत्त्व सांगताना त्यांनी श्रद्धेचं एक फार महत्त्वाची संकल्पना सांगितली आहे की श्रद्धा आणि ज्ञान याचा संबंध कसा आहे की ज्या ठिकाणी आमची धारणा परमेश्वर तत्व आहे, परमेश्वराच्या अधिष्ठानावरच सगळं होऊ शकतं, ही धारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. कारण ज्ञानाचा संबंध हा श्रद्धेशी जोडलेला आहे. त्यांनी श्रद्धा ही तुमच्या अंतःकरणामध्ये, श्रद्धा ही धारणेमध्ये, श्रद्धा ही बुद्धीमध्ये असली पाहिजे. आणि श्रद्धाहीन व्यक्ती मात्र दुर्गती आहे. कारण तो कितीही तर्कप्रधान असेल, कितीही बुद्धी त्याच्यामध्ये असेल, कितीही त्याला त्याची क्षमता असेल, पण तो जर श्रद्धाहीन असेल तर त्याची दुर्गती आहे. तो याही लोकांमध्ये काही करू शकणार नाही आणि परलोकही त्याला प्राप्त होणार नाही. परंतु जो श्रद्धावान आहे त्याला परमशांती प्राप्त होईल, त्याला ज्ञान प्राप्त होईल. असं हे श्रद्धेचं महत्त्व हे 40 आणि 41 सांगितल्यानंतर पुढे 41 आणि 42 ह्या दोन ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचा निष्कर्ष सांगितला आहे की अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं आणि अशा प्रकारचा श्रद्धावान जो मनुष्य आहे त्याला समत्व बुद्धिरूप योगाने तो संपूर्ण कर्मे भगवंताला अर्पण करत करत ज्ञानाच्या योगाने त्याचे सर्व संशय नष्ट होतात आणि तो परिपूर्ण होतो आणि परमात्मपरायण होऊन त्याचे सर्व बंधन हे नष्ट होतात. आणि असं समत्व भाव आणि अशी साम्यस्थिती झाल्यानंतर सुद्धा भगवंत 42व्या म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये आदेश देतात त्याला की अशी समत्व बुद्धी तुला प्राप्त झाली आहे ना, आता तुझा मोह नष्ट झालेला आहे आणि आता उठ आणि युद्धाला लाग. म्हणजे शेवटचा जो संदेश आहे त्या संदेशामध्ये पुन्हा आचरण प्रधानता दिलेली आहे की ज्ञान प्राप्त झाली म्हणजे आता तू परिपूर्ण झालाय, म्हणजे मला आता काही करायला नको ही भूमिका सोड, आता इथून तुला तर कर्म करायचं आहे, आता तू कर्तव्याला लाग. म्हणून ते काय म्हणतात की हे भरतवंशी अर्जुना, आता तू समत्व बुद्धिरूप योगात आता स्थित हो आणि अज्ञानाने उत्पन्न झालेल्या तुझ्या या हृदयामध्ये जे काही संशयरूपी अज्ञान जे आहे त्याला ज्ञानरूपी तलवारीने नष्ट कर आणि युद्धासाठी उभा राहा. म्हणजे शेवटी निष्कर्ष जेव्हा अध्यायाचं सांगतात तेव्हा अध्यायाचा निष्कर्ष सांगताना एक असं पुन्हा एकदा ठासून सांगतात की जेव्हा तुम्हाला ज्ञान निर्माण झालं, तुमचे समत्व भाव तुम्हाला निर्माण झाला, परमेश्वराची पूर्ण कृपा झाली, तर तुम्ही निष्क्रिय होऊ नका, आता उठा आणि कामाला लागा. आता उठा, आता समत्व भाव प्राप्त झालेला आहे, आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आता तुम्हाला ह्याचं सगळं रहस्य कळालेलं आहे. तर रहस्य कळालं म्हणून शांत बसू नका, निष्क्रिय होऊ नका, उठा आणि कार्याला लागा. आणि ध्येय प्राप्त झाले जरी असेल तरी तुम्हाला इतरांसाठी काम करावं लागेल. म्हणजे भगवंताचा त्याच्यामध्ये एक धारणा कशी आहे त्याच्यामध्ये की अर्जुनाला ज्ञान देत असताना अर्जुनाने पुन्हा जगासमोर हा आदर्श मांडावा. विवेकानंद सुद्धा उठा आणि आपलं उद्देश पूर्ण होईपर्यंत तुम्ही कार्याला लागा, असा जो काय उपनिषदातला जो संदेश आहे तो संदेश आणि हा संदेश ह्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. तेव्हा हे ज्ञानाधिष्ठित आचरण हे सिद्ध करा आणि ज्ञानाधिष्ठित आचरणाने ही भगवत प्राप्ती तुम्हाला
निश्चितपणे होईल अशा प्रकारचं आश्वासन इथे भगवंतांनी दिलेलं आहे आणि ह्या संदेशानेच हा अध्याय परिपूर्ण होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळा पूर्ण अध्याय झाला बरोबर. प्रत्येक ओळीकडे पाहिलं त्यांनी हा. झाल्यानंतर हा. त्याप्रमाणे म्हणजे विस्तारच त्याच्यापेक्षा विस्तार झाला ओळीपेक्षा सुद्धा उभे आहेत 225 ओव्या आहेत. 225 ओव्या विस्तार आता इतक्या 200